बाललैंगिक शोषणाच्या गंभीर गुन्ह्यामध्ये अडकलेला व्यक्ती म्हणजे जेफ्री एप्स्टाईन याच्यावरती 2006 मध्ये पहिल्यांदा आरोप झाले. पुढे 2008 मध्ये त्याने न्यायालयाबाहेर तडजोड करून एक करार स्वीकारला आणि त्याची शिक्षा टळली. पण 2019 मध्ये पुन्हा त्याच्यावर गंभीर आरोप ठेवण्यात आले. त्याच वर्षी तो तुरुंगात असताना त्याचा मृत्यू झाला. सरकारनुसार हा मृत्यू आत्महत्या होती, पण अनेकांच्या मते तो खून होता. एप्स्टाईनची ओळख अनेक राजकारणी, मोठे उद्योगपती आणि सेलिब्रिटींशी होती. त्यामुळे लोकांमध्ये असा संशय निर्माण झाला की तो तरुण मुलींची तस्करी करणाऱ्या श्रीमंत लोकांची एक यादी ठेवत होता आणि त्या लोकांना ब्लॅकमेल करत होता. काही जण असंही म्हणतात की ही गुपिते बाहेर येऊ नयेत म्हणूनच त्याची हत्या करण्यात आली. हे दावे 2019 नंतर मोठ्या प्रमाणात पसरले आणि 2025 मध्ये पुन्हा चर्चेत आले. एप्स्टाईन फाईल्स म्हणजे एप्स्टाईन आणि त्याच्या सहकाऱ्यांविरोधात तपासात गोळा केलेली कागदपत्रे. ही माहिती FBI कडे साठवलेली असून त्यात एप्स्टाईनचे संपर्क नंबर आहेत, त्याच्या खासगी विमानांचे प्रवास रेकॉर्ड्स देखील आहेत आणि काही न्यायालयीन कागदपत्रे देखील आहेत. अशी प्रचंड माहिती आहे. काही कागदपत्रे लोकांसमोर जाहीरही करण्यात आली आहेत. यामध्ये एप्स्टाईन सोबतच्या संपर्कात असलेल्या किंवा त्याच्यासोबत प्रवास केलेल्या मोठ्या आणि प्रसिद्ध व्यक्तींची नावे आढळतात. म्हणून हा विषय आजही वादग्रस्त आहे. तसेच एप्स्टाईनचे लिटिल ब्लॅक बुक नावाचं एक 97 पानांचं वहीसारखं पुस्तक आहे. त्यात अनेक लोकांची नावे, फोन नंबर, ईमेल आणि पत्ते देखील आहेत. हे पुस्तक 2005 मध्ये एका माजी कर्मचाऱ्याने घेतलं होतं आणि नंतर त्याची काही संपादित माहिती 2015 आणि 2019 मध्ये इंटरनेटवर प्रसिद्ध झाली.